ठाण्यातील बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा। आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा बॅनर। ठाकरे बंधूंसह सुप्रिया सुळे, राहुल गांधींचा एकत्र फोटो। वसई विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप। बहुजन विकास आघाडीसह ठाकरेंच्या सेनेला धक्का। दोन्ही पक्षांचे पदाधिकारी करणार भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश। महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। महादेवी परत यावी सर्वांची इच्छा। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत मुख्यमंत्र्यांचं बैठकीत आश्वासन। कबूतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही। उच्च न्यायालयात पालिका आणि सरकारनं ठाम भूमिका मांडावी। आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या दालनात प्री कॅबिनेट बैठक पार। सरकारच्या कॅबिनेट बैठकीआधी अजित पवारांची प्री कॅबिनेट। दत्ता भरणेंनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला। शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्याचे प्रश्न आणि अडचणींची आपल्याला जाण। शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन। एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार। भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार। सूत्रांची माहिती। खासदार निशिकांत दुबेंविरोधात याचिका। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका। मनसेकडून मानहानीची याचिका दाखल। सोलापुरात आमदार देवेंद्र कोठेंच्या देवयज्ञ जनता दरबाराचं आयोजन। दरबारात अनेक नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात आलं। भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। महाबळेश्वरच्या बाजारात आमसूल उद्योजकीसोबतचा व्हिडिओ प्रेरणादायी। सिंधुदुर्गात तिलारी धरण परिसराची आमदार दीपक केसरकरांनी केली पाहणी। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पायाभूत सुविधांचा घेतला आढावा। हिंगोलीत खदगावकर कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांत्वनपर भेट। 4 दिवसांपूर्वी भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नीचं निधन। राहुल गांधींना न्यायालयाने मोठी चपराक लगावली आहे। त्यांनी यातून बोध घ्यावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यात अडचणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। अडचणींचा घेणार आढावा। रिपब्लिकन पार्टी सचिन खरात गटाचे सचिन खरात यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। शिवाजी कोकणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी। दोषींवर कारवाई होईल अजित पवारांचं आश्वासन। विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशी अंती। पोलिसांकडून अहवाल तयार। अहवाल विधिमंडळाकडे सादर। विधिमंडळ सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचं युवा लक्ष। भाजप युवा मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू। ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। आमदार रोहित पवार यांच्या रसदीवर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप। चंद्रपुरात भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांचा राजीनामा। कार्यकारिणीची घोषणा होताच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर। निवडणूक आयुक्त आज नाशिकमध्ये नाशिक विभागातील निवडणूक तयारीचा घेणार आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। बच्चू कडू उद्या राज ठाकरेंची भेट घेणार। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात करणार चर्चा। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। सिल्लोडमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार एकाच मंचावर येण्याची शक्यता। गेल्या काही महिन्यांपासून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही। मंत्री हसन मुश्रीफ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। आमदार राहुल मोठे आज करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश। भूम परंडा वाशी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने करणार पक्षप्रवेश। बाबरी मुंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश। बाबरी मुंडे पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय। राष्ट्रवादीच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचा फोटो गायब।
मनोज जरांगे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. मराठा बांधव लोकप्रतिनिधींसोबत साधणार संवाद. धाराशिवमध्ये पत्रकार परिषद होण्याची शक्यता. एसटीच्या 81 डेपोंना विकसित करण्याचा प्रस्ताव. डेपो विकसित करण्याच्या प्रस्तावात मोठा बदल. डेपो विकसित करण्याची मर्यादा वाढवून 98 वर्ष केली जाणार. ओला उबरच्या धर्तीवर सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार. एसटी महामंडळाकडून ॲप चालवलं जाणार. परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. वाशिम जिल्ह्यात एसटी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना धुळका. तांत्रिक बिघाड आणि देखभालीच्या अभावामुळे योजना अंमलात येण्याआधी कोलमडली. गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीसाठी मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय लोक सहभागी. आमच्या महादेवी हत्तीणीला परत द्या अशी मागणी. प्रज्ञा कांबळे अपघाती मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली कुटुंबियांची भेट. वंचितचं पोलिसांना विविध मागण्यांचं निवेदन. वाशिमच्या कारंजात कामरगाव परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळ्या सक्रिय. वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. अमरावतीच्या मेळघाटात प्रवाशांची धोकादायक वाहतूक. गाडीच्या मागे उभे राहून नागरिकांची वाहतूक. धोकादायक वाहतुकीकडे पोलिसांचं दुर्लक्ष. यवतमाळच्या मंगी गावात एसटी बस सुरू. रस्ता झाल्यानंतर अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि नागरिकांची बससाठी प्रशासनाकडे मागणी. महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदडी मठात आणण्यासाठी पैठणमध्ये मुख्य मोर्चा. तहसीलदार ज्योती पवारांना दिलं मागणीचं निवेदन. नवी मुंबई तुर्भ्यात पिण्यासाठी गढूळ पाणी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू. वारंवार तक्रार करूनही गढूळ पाणी येत असल्याचं चित्र. गुरमीत राम रहीम 40 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर. गुरमीत राम रहीम 14व्यांदा पॅरोलवर बाहेर. 2025 वर्षात आतापर्यंत 3 वेळा तुरुंगाबाहेर. अमरावतीतील निंभोरा ते परलाम रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था. रस्त्याचे डांबर निघाले असून रस्त्यावर खड्डे पडले. रस्ते कामाच्या चौकशीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी. नागपुरात येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण. येस बँकेवर ग्राहकांच्या फसवणुकीचा आरोप. शेतकऱ्याच्या जेसीबीचा परस्पर लिलाव केल्याचा आरोप. नागपुरात स्वावलंबी नगर आणि दीनदयाल नगर परिसरामध्ये 15 ते 20 दिवसांपासून गढूळ पाणी. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तक्रार करूनही समस्या सुटत नसेल तर दुर्दैवी. भाजप आमदारांचं पालिका आयुक्तांना पत्र. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला उरले अवघे 22 दिवस. वाशिममध्ये गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग. पुण्यात गणेश मंडळाची पोलिसांसोबत बैठक पार. एक मंडळ एक ढोल पथक करा. गणेश मंडळांची मागणी. कोथरूडमधील मुलींना मारहाण शिवीगाळ प्रकरण. एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी. पोलिसांकडून हलगर्जीपणा नाही अहवालात समोर. खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात. एकाही थिएटरमध्ये चित्रपट न दाखवण्याचा निर्णय. पुण्यातील थिएटर चालक मालक संघटनेचा निर्णय. खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा. हिंदू महासंघाची सेन्सरला कायदेशीर नोटीस. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस. नोटीसीला सामोरे न जाण्याचा शिक्षकांचा निर्धार. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप. भंडाऱ्यात सलग 4थ्या वर्षी कावड यात्रा पार. शिवभक्तांच्या गजराने आनंदात आणि भक्तिमय वातावरणात यात्रा पार. हजारो शिवभक्त यामध्ये सहभागी. जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद. गेल्या 4 दिवसात धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 2 टीएमसी पाणी सोडण्यात आल्याची माहिती. मुंबई पोलिसांकडून विविध चोरीच्या घटनांतील सुमारे 1,52,00,000ची मालमत्ता मूळ मालकांना सुपूर्द. 359 मोबाईलसह टॅब, दागिने आणि वाहन नागरिकांना परत केले. गडचिरोलीत पोषण आहाराच्या अनुदानात वाढ. प्राथमिक प्रति विद्यार्थी 59 पैसे तर उच्च प्राथमिकसाठी 88 पैसे वाढ. श्रावणातील पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट. 2 टन फुलांची मंदिरात सजावट. कोल्हापुरात सर्व शासकीय कार्यालयात कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणाली अनिवार्य. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयांना आदेश.
कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत द्या या मागणीसाठी कुंभोजमध्ये मूकमोर्चा, विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिक मोर्चामध्ये सहभागी. कोल्हापुरात गडहिंग्लज ते कवळीकट्टी मार्गावर नवी बस फेरी सुरू, बसमुळे विद्यार्थी आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त. अमरावतीत प्लॅस्टिक जप्तीची पालिकेची मोठी कारवाई, तब्बल 550 किलो प्लॅस्टिक जप्त. नागपूरमधील शालार्थ आयडी प्रकरण अटकेत असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका, आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. वर्ध्यात विश्वशांतीसाठी सर्व सेवा संघाची प्रार्थना पदयात्रा, पदयात्रेत सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींचं संख्याबळ वाढणार, एकूण 57 जागांपैकी 15 जागा ओबीसींसाठी आरक्षित राहणार. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था, अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ, तात्काळ डांबरीकरण करावं, स्थानिकांची मागणी. नंदुरबारमध्ये 5 तासानंतर बोट अँब्युलन्स बाहेर काढण्यात यश, सरदार सरोवर धरण क्षेत्रात 30% बोट बुडाली होती. गुजरातच्या 2 क्रेनच्या मदतीनं अँब्युलन्स बाहेर काढली. राज्य सरकार 361 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देणार, यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील अधिकाऱ्यांना फटका बसणार. मराठवाड्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनेवर 288 आक्षेप, नव्या 6 गट आणि 12 गणांची वाढ, आक्षेपांवर सुनावणी सुरू. चंद्रपुरात एसटी आता शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, बस गाड्यांवर शासकीय योजनांचे फलक. दौंडच्या यवतमधील जमावबंदी शिथिलता, 5 दिवसानंतर यवतमधील दुकानं उघडली, सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत व्यवहार सुरू, 11 नंतर पुन्हा जमावबंदी लागू. पुण्यात आगामी सण उत्सवांसाठी वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक, अन्यथा फौजदारी कारवाई केली जाणार. पुणे जिल्हा प्रारूप प्रभाग रचना नगर विकास विभागाला सादर, नव्या रचनेनुसार 42 प्रभागांची निर्मिती, पालिकेची हद्द वाढल्याने 4 लाख मतदारांची भर. पुण्यातील रिंग रोडसाठी 12 कोटी 220 लाख रुपयांच्या निधीची जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनी रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा. पुण्यातील आयटी परिसरात डबल डेकर बस चालवण्याचा प्रस्ताव, पीएमपीचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी केली मुंबईतील डबल डेकर बसची पाहणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.